नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. निसर्ग सेवा समिती व ऑक्सिजन पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरता ऑक्सिजन पार्क व निसर्ग सेवा समिती दरवर्षी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करत असते. यावर्षी सुद्धा त्यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपल्याला चित्रकला स्पर्धेबद्दल माहिती देण्याकरिता आपल्यासोबत आले आहेत मुरलीधरजी बेलखोडे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, आपले स्वागत आहे. जवळपास 25 वर्ष या परिसराला झालेलं आहे. रजत जयंती महोत्सवी वर्षानिमित्ताने आपण या चित्रस्पर्धेचं आयोजन करतो आहे. चित्रस्पर्धेला सुद्धा 25 वर्ष झालेलं आहेत. सातत्य त्याच्यामध्ये आहे. आपण वृक्ष संमेलनाने यावर्षीची थीम दिलेली आहे चित्रस्पर्धा. केवळ ही स्पर्धा नसून जे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होतात, एक कन्सेप्टच असा विकसित केला आहे की वृक्षांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी त्या निमित्ताने आम्ही उपलब्ध करून देतो आहे. अगदी सुरुवातीला 100 मुलांपासून सुरुवात झालेली ही स्पर्धा दरवर्षी एक वेगळं स्वरूप याला आलेलं आहे. जवळपास मागच्या वर्षी 1700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. वर्ग 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 आणि महाविद्यालयीन गट अशा पद्धतीने आम्ही त्याची विभागणी केलेली आहे. प्रत्येकांना ड्रॉइंग शीट आम्ही इथे उपलब्ध करून देतो आहे. सोबतच जो सहभागी झालेले आहेत म्हणजे मग 1000 विद्यार्थी व 2000 विद्यार्थी सर्वांना सहभागिता प्रमाणपत्र सुद्धा या स्पर्धेमधून निघून जाणाऱ्या पोरांना दिलं जात आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की 1 ते 4, 5 ते 7 हे लहान मुलं त्यांचे पालक या ठिकाणी घेऊन येतात. तास 2 तासाचा या निसर्गाचा सहवास त्यांना मिळतो आहे. ऑक्सिजन जो आपल्याला भरभरून देतो आणि आपल्यासाठी जो जगतो आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा आमचा एक मानस आहे आणि आम्ही त्याला पुढे सातत्य ठेवत राहू. असंच वर्धेकरांचं प्रेम आणि सर्व या स्पर्धेमध्ये मुलं सहभागी होतात. आमचे सहकारी आहे विशेषतः 40-50 लोक त्यांनी पण योगदान दिलं आहे आणि अनेकांचे हात पुढे आलेले आहेत आणि या सर्वांच्या सहयोगाने ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय. आवश्यक आपण 11 तारखेला सकाळी 7 वाजतापासून यावं इथे आपला एन्जॉय आणि त्याच दिवशी 100 मुलांची निवड करून आम्ही पुरस्कार वितरणसुद्धा करतो आहे. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या निसर्गरम्य वातावरणामध्ये बोलका ऑक्सिजन पार्कमध्ये आपण सर्वांना मी निमंत्रित करतो आहे. यावं, मुलांसोबत यावं, आपल्या कुटुंबासोबत यावं आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी हीच विनंती. धन्यवाद सर.